श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आषाढी एकादशी हा भगवान श्री विठ्ठलांचा सर्वात पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी केलेले व्रत, नामस्मरण आणि सेवा यांचे अनेक पटीने पुण्य मिळते असे मानले जाते. आज आपण जाणून घेणार आहोत आषाढी एकादशीचे महत्त्व, कथा, आषाढी एकादशीचे महत्त्व, पूजा कशी करावी, उपवासाचे नियम व लाभ, संपूर्ण माहिती. त्याचबरोबर सेवा कोणती करावी, काय करावे आणि काय टाळावे, उपवासाचे महत्त्व, हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर स्वामी 3131 या चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. नवीन असाल तर लगेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. नवीन व्हिडिओसाठी आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी ही हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र व्रत आहे. या दिवशी भगवान विष्णू योग निद्रेत जातात, ज्यामुळे 4 महिन्याच्या चातुर्मासाची सुरुवात होते. वारकरी संप्रदायासाठी हा सर्वात मोठा सण असून या दिवशी पंढरपुरात लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी वारी करून एकत्र येतात. आषाढी एकादशीचे महत्त्व. आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीला भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी योग निद्रेत जातात. हे महत्त्वाचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढ शुद्ध एकादशीला देव झोपतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. म्हणूनच याला देवशयनी एकादशी असे म्हणतात. आता त्यानंतर 4 महिने कोणतेही नवीन शुभ कार्य केले जात नाहीत. पंढरपूरची वारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो किलोमीटर चालत आलेले वारकरी संतांच्या पालख्यासह पंढरपुरात दाखल होतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेणे हे या दिवसाचे मुख्य वैशिष्ट्ये आहेत. या दिवशी भाविक उपवास करून विष्णू आणि विठ्ठलांची पूजा करतात असे मानले जाते. यामुळे शारीरिक आणि मानसिक शुद्धी होते. या आषाढी एकादशीला कोणती सेवा करावी, तर बघा, आपण आषाढी एकादशी हा खूप मोठा वारकरी संप्रदायाचा आणि आपलासुद्धा खूप मोठा असा सण असतो. तर आपल्याला या दिवशी काही सेवा करायच्या आहेत आणि त्या खूप फलदायी अशा सेवा आहेत. तर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे. नामस्मरण करावे. त्याचबरोबर श्री विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल याचा जप करावा. विष्णू सहस्रनामाचे पठण, भागवद्गीतेचे वाचन आणि तुळशीची पूजा. आणि आपल्याला या दिवशी गरिबांना अन्नदान करायचं आहे. पक्ष्यांना पाणी व धान्य ठेवणे. मंदिरात किंवा घरी भजन, हरिपाठ व अभंग म्हणणे. या दिवशी आपण पूजा कशी करावी, प्रत्येकाला प्रश्न असतो की या दिवशी पूजा कशी करावी. तर बघा, सकाळी लवकर आपल्याला उठायचे आहेत. स्नान करून स्वच्छ असे कपडे परिधान करायचे आहेत आणि श्री विठ्ठल रुक्मिणी किंवा भगवान विष्णूंची पूजा, तुमच्याकडे ज्याची मूर्ती असेल त्यानुसार तुम्ही करू शकताय. आता तुळशीचे पाने अर्पण करावीत. तुपाचा दिवा लावावा. फळांचा नैवेद्य दाखवावा. आता आरती करून नामस्मरण करावे. या दिवशी उपवास किंवा फलहार, दिवसभर नामजप, सात्विक आहार, दानधर्म. काय टाळावे, तर बघा, आपल्याला या दिवशी काय टाळायचे आहे, तर मांसाहार टाळायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला सात्विक आहार घ्यायचा आहे आणि जे मद्यपान टाळावे. कांदा लसूण टाळायचा आहे. खोटे बोलायचे नाहीत. राग, भांडण, निंदा, हिंसा आणि वाईट विचार याच्यापासून लांब राहायचं आहे. उपवासाचे महत्त्व बघण्यास गेलं तर भक्ती वाढते, मन शांत होते, सकारात्मक ऊर्जा मिळते, पापांचा क्षय होतो अशी धार्मिक मान्यता आहे. भगवान विष्णू आणि श्री विठ्ठलांची कृपा लाभते. वारीचे महत्त्व बघण्यास गेलो तर सर्व वारकरी पायी वारी करतात.
लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी एकत्र येतात आणि आषाढी एकादशी हा केवळ उपवासाचा दिवस नसून भक्ती, सेवा, नामस्मरण आणि सदाचाराचा संदेश देणारा पवित्र दिवस आहे. आषाढी एकादशीची कथा बघण्यास गेलो तर प्राचीन कथेनुसार राजा मद्दान यांच्या राज्यात भयंकर दुष्काळ पडला. अनेक उपाय करूनही पाऊस पडत नव्हता. तेव्हा एका ऋषींनी राजाला आषाढी एकादशीचे व्रत करण्यास सांगितले. संपूर्ण राज्याने श्रद्धेने व्रत केले आणि भगवान विष्णू प्रसन्न झाले. त्यानंतर मुसळधार पाऊस पडला आणि राज्य पुन्हा सुखी झाले. या कथेचा असा अर्थ होतो की तुम्ही हे व्रत श्रद्धेने वगैरे केले तर त्याचे फळ नक्कीच मिळते. तर याच दिवशी भक्त पुंडलिकीच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विठ्ठल पंढरपुरात विटेवर उभे राहिले, अशी कथा आहे. आता आषाढी एकादशी उपवासाचे नियम काय आहेत? आता आपण उपवास करायचे असं म्हणतो, तर त्याच्या आषाढी एकादशीला उपवासाचे नियम असे आहेत की सकाळी लवकर उठून आपल्याला स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून घरातील देवघर श्री विठ्ठल रुक्मिणीची पूजा करायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या मंत्राचा जप करायचा आहे. दिवसभर शक्य असल्यास निर्जल उपवास करायचा आहे. शक्य असेल तर, नसेल तर तुम्ही फळे, दूध, ताक किंवा उपवासाचे पदार्थ घ्यावेत. त्याच दिवशी आपल्याला काही तांदूळ, गहू आणि डाळी यांचे आपल्याला दान करायचे आहे. कांदा, लसूण, मांसाहार टाळायचा आहे. राग, भांडण, खोटे बोलणे, वाईट विचार टाळायचे आहेत. शांत राहावे. विष्णू सहस्रनाम म्हणावे. भगवद्गीता वाचावी किंवा हरिपाठाचे वाचन करावे. संध्याकाळी आरती करून भजन कीर्तन करावे. द्वादशीच्या दिवशी सूर्योदयानंतर योग्य वेळी पारवे सोडावे. गरजू व्यक्तींना अन्नदान करावे. उपवास आपल्या प्रकृतीनुसार करावा. अशा प्रकारे आपल्याला या दिवशी जे पारण आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचे आहे. अशा प्रकारे आषाढी एकादशीचे जे महत्त्व आहे, पूजा आहे, तर आपल्याला पूजा काय करायची, काय नाही, मी सर्व काही याच्यात सांगितलं आहे. त्याचबरोबर आषाढी एकादशीचे महत्त्व काय आहे ते देखील कथेमध्ये तुम्हाला त्याचं महत्त्व काय आहे ते मी तुम्हाला सांगितलं आहे. पूजा कशी करायची, तर सकाळी लवकर उठून आपल्याला या पूजा करायची आहे. त्याचबरोबर उपवासाचे जे नियम आहेत तर ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेले आहे. आणि आपल्याला जे नाम जप करायचे आहे तर विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे, भगवद्गीतेचे वाचन करायचे आहे, तुळशीची पूजा करायची आहे आणि विशेष म्हणजे गरिबांना अन्नदान करायचे आहे. पक्ष्यांना तुम्ही पाणी ठेवा, धान्य द्या आणि मंदिरात किंवा घरी भजन किंवा हरिपाठ, अभंग म्हणावे. अशी तुम्हाला या दिवशी या पूजेमध्ये आपल्याला या मंत्रांचा उपयोग करायचा आहे. आणि काय टाळायचे तर कांदा, लसूण, खोटे बोलायचे नाही, रागावर नियंत्रण ठेवायचे, कोणाची निंदा करायची नाही, हिंसा करायची नाही, वाईट विचार करायचे नाहीत, हे आपल्याला टाळायचे आहे. आणि काय करायचं आहे तर आपल्याला उपवास करायचा आहे तर त्या दिवशी आपल्याला निर्जली करू शकतायत किंवा फळाहार करू शकताय आणि आपण वाईट विचार या दिवशी करायचे नाहीत. धार्मिक मान्यता भगवान विष्णू आणि श्री विठ्ठलाची कृपा लाभते अशाने. जर आपण हे मनोभावे प्रार्थना वगैरे केली तर त्याचे फळ आपल्याला खूप चांगले भेटते. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप तुम्ही दिवसभर करू शकता. तुम्हाला वेळ भेटेल त्यानुसार तुम्ही या मंत्राचा जप करावा. अशा प्रकारे आपल्या चॅनलवरील हा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला, थोडक्यात मी असं सांगितलेलं आहे, कसा वाटला तो नक्की सांगा. त्याचबद्दल आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. कॉमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अशा प्रकारे तुम्ही नक्की मला सपोर्ट करा. थँक्यू.